नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विषय GFC. तर आपण पाठीमागील तासाला क्रियात्मक व्यवस्थापन हे प्रकरण सुरू केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये शेवटचा जो घटक आहे तो म्हणजे गुणनियंत्रण आणि सामग्रीवर क्रिया हे आपण पाहत होतो. तर निश्चितच गुणनियंत्रण म्हणजे काय हे आपण पुन्हा एकदा या ठिकाणी पाहूया. म्हणजेच ग्राहकांना अपेक्षित असणारी वस्तू तयार करणं किंवा ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण होतील किंवा ग्राहकांनी दिलेल्या मोबदल्यामध्ये त्या वस्तूपासून त्यांना पूर्ण उपयोगिता प्राप्त होण्यासाठी त्या वस्तूमध्ये असणारे जे काही गुण आहेत त्यांचं नियंत्रण करणं, म्हणजे सर्व गुण त्या वस्तूमध्ये निर्माण करणं, तशा दर्जाची वस्तू तयार करणं याला आपण गुणनियंत्रण असं म्हणत असतो. जे निश्चितच त्या वस्तूपासून त्या ग्राहकांना समाधान मिळणं गरजेचं आहे. व्याख्या बघूया आपण. उत्पादित वस्तू एकसारख्या तसेच ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करतील अशा असाव्यात याकरिता उपयोगात आणल्या जाणाऱ्या औद्योगिक प्रबंधाच्या तंत्राला गुणनियंत्रण असं म्हटलेलं आहे. जे औद्योगिक प्रबंधाचं हे तंत्र आहे, कुठलं तर गुणनियंत्रण करणं, जे सर्व किंवा त्या उत्पादनं जे आहेत किंवा त्या कारखान्यामध्ये तयार होणाऱ्या सगळ्या वस्तू ह्या समान दर्जाच्या योग्य गुणवत्तेच्या तयार होणं गरजेचं आहे. ते म्हणजेच गुणनियंत्रण होय. तर मित्रांनो, आपण गुणनियंत्रणाचे जे स्वरूप आहे ते सुद्धा पाठीमागील तासाला बघितलेलं आहे. त्याच पद्धतीनं कारखान्यात वस्तूचा गुण किंवा दर्जा नियंत्रणासाठी जे काही 3 टप्पे अवलंबायचे असतात तर ते सुद्धा आपण बघितलेले आहेत. ते म्हणजे कच्चा माल असू द्या किंवा निर्मित वस्तू किंवा अर्धनिर्मित वस्तू आहेत, तर त्यांचं जेव्हा आपण गुणनियंत्रण करतो तेव्हा उत्पादित वस्तूमध्ये गुणनियंत्रण होत असतं. त्यानंतर दुसरा घटक म्हणजेच उत्पादन प्रक्रिया. म्हणजे उत्पादनाची जी प्रक्रिया आहे ती जर गुणवत्तापूर्ण असेल तर त्या उत्पादन प्रक्रियेतून तयार होणारी वस्तू निश्चितच गुणनियंत्रण दर्जा असणारी असते, म्हणजे चांगल्या दर्जाची असते असं आपणाला म्हणता येईल. आणि तिसरा घटक म्हणजेच त्या वस्तूचे गुणनियंत्रण, म्हणजेच उत्पादन कार्य पूर्ण झाल्यानंतर निर्माण होणाऱ्या वस्तूच्या गुणांचे पुनर्निर्धारित प्रमापांच्या आधारावर दर्जा तपासणी करणं. म्हणजेच वस्तू तयार झाल्यानंतर पुन्हा त्याचा दर्जा जो आहे किंवा जी गुणवत्ता आहे ती पूर्वी निश्चित केलेल्या दर्जाप्रमाणे आहे का हे पडताळून पाहणं. अशा 3 प्रकारे आपणाला कारखान्यामध्ये किंवा उद्योगामध्ये तयार होणाऱ्या वस्तूच्या बाबतीत गुणनियंत्रणाचा दर्जा राखता येतो. म्हणजे असे 3 टप्पे आपणाला अवलंबण्याची आवश्यकता असते. त्यानंतर गुणनियंत्रणाची उद्दिष्टे सुद्धा आपण पाहिलेली आहे. त्यानंतर शेवटचा जो घटक आहे तो म्हणजे गुणनियंत्रणाचे महत्त्व व फायदे. तर ते आपण या ठिकाणी पाहूया. तर निश्चितच गुणनियंत्रणाचे फायदे किंवा महत्त्व आपणाला कुठल्याही उद्योग किंवा व्यवसायामध्ये फार आहे असं आपणाला या ठिकाणी म्हणता येईल. किंवा जेच वस्तूची क्वांटिटी जी आहे ती फक्त वाढवून चालणार नाही, तर क्वांटिटीच्या जोडीला क्वालिटी किंवा वस्तूची गुणवत्ता राखणंही तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणजेच लोकांना किंवा ग्राहकांना ती वस्तू आवडली पाहिजे. त्या वस्तूमधून त्या ग्राहकांची गरज पूर्ण होण्याची आवश्यकता आहे. जे सर्व वस्तूंच्या गुणांचा दर्जा प्रमाणकानुसार योग्य असणं आवश्यक आहे. निश्चितच हा दर्जा जेव्हा आपण राखू तेव्हाच त्या वस्तूला बाजारपेठेमध्ये मागणी असते किंवा ग्राहकांना ती वस्तू आवडू लागते आणि निश्चितच त्याचे फायदे आपल्या उद्योग व्यवसायावरती पडताना दिसून येतात. म्हणजे आपला उद्योग व्यवसाय निश्चितच तेजीमध्ये चालू शकतो. पाहूया आपण तर मित्रांनो गुणनियंत्रणाचे महत्त्व आणि फायदे. पहिला जो महत्त्व किंवा फायदा आहे तो म्हणजे वस्तूची प्रत सुधारते. म्हणजेच गुणधर्माच्या बाबतीत एकवाक्यता राहते. जेव्हा आपण गुणनियंत्रण करतो तेव्हा वस्तूची प्रत सुधारली जाते, म्हणजे वस्तूची गुणवत्ता सुधारली जाते आणि सर्व वस्तूमध्ये एकवाक्यता राहते. म्हणजे सर्व वस्तू ज्या आहेत त्या एका गुणवत्तेच्या राहण्यासाठी मदत होते. म्हणून गुणनियंत्रणाचे महत्त्व आहे किंवा फायदा आहे असं आपणाला म्हणता येईल. त्याच पद्धतीनं दर्जेदार वस्तूकरिता ग्राहक चांगली किंमत द्यावयास तयार होतात. म्हणजे जेव्हा आपण गुणनियंत्रण राखतो वस्तूमध्ये तेव्हा निश्चितच ग्राहक त्या वस्तूला पसंती देतात आणि ग्राहक ती वस्तू
निश्चितच जास्त किमतीला सुद्धा विकत घेण्यासाठी तयार होतात. म्हणून आपणाला काय होतं, निश्चितच फायदा होतो. म्हणून गुणनियंत्रणाचा हा फायदा किंवा महत्त्व आहे असं या ठिकाणी म्हणता येईल. त्याच पद्धतीनं बाजारपेठेत दर्जेदार वस्तूमुळे कारखान्याची प्रतिष्ठा वाढीस लागते. तसंच कारखान्याचा नावलौकिक होण्यासाठी मदत होते आणि ग्राहक वस्तूची खरेदी झटपट करतात. म्हणजे असे फायदे आपणाला दिसून येतात. म्हणजेच त्या वस्तूमध्ये जर गुणनियंत्रण आपण राखलं, त्या वस्तू गुणवत्तापूर्ण तयार केल्या, तर आपला एक उद्योजक म्हणून नावलौकिक समाजामध्ये निर्माण होतो किंवा आपल्या कारखान्याची जी पत आहे, आपल्या उद्योगाची जी पत आहे ती वाढण्यासाठी निश्चितच मदत होते आणि किंवा नावलौकिक मिळतो. त्याच पद्धतीनं तयार केलेल्या वस्तूची विक्री आपणाला झटपट होण्यासाठी सुद्धा मदत होते. त्याच पद्धतीनं नाकारल्या जाणाऱ्या वस्तू, वाया जाणाऱ्या वस्तू यांचे प्रमाण कमी होते. त्यामुळे कच्चा माल व इतर सामग्रीचा अपव्यय आपल्याला टाळता येतो. निश्चितच बघा, या उलट आपण पाहूया, जर वस्तूमध्ये आपण गुणनियंत्रण राखलं नाही तर काय होतं, तर त्या वस्तू आपणाला पुन्हा मार्केटमधून किंवा वस्तूला मागणी वाढत नाही आणि मागणी न वाढल्यामुळं किंवा ग्राहक ती वस्तू खरेदी करण्याची टाळाटाळ करतात. मग अशा वस्तू पुन्हा आपल्याला मार्केटमधून किंवा त्या व्यापाऱ्याकडून मागून आणाव्या लागतात आणि त्या निश्चितच काय होतं, मग त्या वस्तूसाठी लागणारा कच्चा माल असू द्या, त्यावरती होणारा खर्च, त्यासाठी आपण खर्च केलेला वेळ असू द्या, जे सगळं काय होतं, वाया जातं. म्हणून आपणाला गुणनियंत्रण राखणं गरजेचं आहे. म्हणजे या सगळ्या वाया जाणाऱ्या गोष्टीवरती होणारा खर्च, वेळ, श्रम हे जर आपल्याला त्याची बचत करायची असेल किंवा त्याचा पुरेपूर आपल्याला मोबदला जर मिळवायचा असेल, तर वस्तूमध्ये गुणनियंत्रण राखणं गरजेचं आहे. म्हणून गुणनियंत्रणाचा हा फायदा आहे, महत्त्व आहे, असं आपल्याला या ठिकाणी निश्चितपणे सांगता येईल. त्याच पद्धतीनं उत्पादनासाठी सतत निर्दोष माल वापरला जातो. त्यामुळे यंत्रे व उपकरणे अधिक काळपर्यंत सेवा देतात. तसेच ते दुरुस्तीसाठी लागणारा खर्चसुद्धा कमी होतात. म्हणजे जर गुणनियंत्रण राखण्याचं जर आपण निश्चित केलं, तर त्याच्यासाठी आवश्यक असणारा कच्चा मालसुद्धा आपण चांगल्या दर्जाचा वापरतो आणि कच्चा माल चांगल्या दर्जाचा असल्यामुळं त्या उद्योग व्यवसायामध्ये असणारी जी काही मशिनरी आहे किंवा जे तंत्रज्ञान आपण वापरतो, निश्चितच त्याचा जो काही काय म्हणूया त्याला, त्याचं जे आयुष्य आहे म्हणूया आपण, किंवा त्या वस्तूची जी निर्मिती क्षमता आहे की किंवा त्या वस्तूची गुणवत्ता म्हणूया किंवा त्या यंत्राची कार्य करण्याची जी क्षमता आहे ती सुद्धा निश्चितपणे वाढण्यासाठी मदत होते. म्हणजेच कळत नकळतपणे गुणनियंत्रणाचा हा फायदा आपल्याला त्या यंत्रसामुग्रीबाबतही सांगता येईल. मग याउलट जर आपण कच्चा माल योग्य वापरला नाही तर काय होतं, यंत्रसामुग्री खराब होते आणि ती आपल्याला बदलावी लागते. त्याचा रिपेरिंग असेल किंवा त्याच्या व्यवस्थापनासाठी आपल्याला खर्च करावा लागतो. निश्चितच हा खर्च वाढत जातो. खर्च तर वाढता आहे, परंतु त्याच्यापासून उत्पादित होणारी वस्तूसुद्धा कमी दर्जाची तयार होते. जे कळत न कळतपणे असे काय होतात किंवा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे असे तोटे आपल्याला संभवू शकतात. म्हणून गुणनियंत्रण हे महत्त्वाचं आहे किंवा फायदेशीर आहे असं आपणाला या ठिकाणी म्हणता येईल. त्याच पद्धतीनं गुणनियंत्रणामुळं उत्पादित वस्तूचा जो दर्जा आहे तो सुद्धा सुधारण्यासाठी निश्चितच मदत होते. म्हणजेच विशिष्ट दर्जाच्या वस्तू आपल्याकडून तयार होतात. त्यामुळं उत्पादन खर्चाचे नियंत्रण तसंच वस्तूची निर्मिती किफायतशीर खर्चामध्ये होणे सुद्धा शक्य होते. म्हणजे गुणनियंत्रणाचं तंत्र जर आपण अवलंबलं किंवा तत्त्व जर आपण या ठिकाणी स्वीकारलं तर निश्चितच कमी खर्चामध्ये वस्तू तयार होते असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजेच याचा काय होतं, प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे फायदा आपल्या उद्योगासाठी होतो असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे गुणनियंत्रण तंत्र अवलंबलं तर निर्दोष वस्तू तर तयार होते, परंतु कमी खर्चामध्ये ती वस्तू तयार होते असं आपल्याला म्हणता येईल. तर मित्रांनो, तुम्ही म्हणाल की गुणनियंत्रण तंत्र अवलंबलं तर खर्च वाढेल, परंतु याउलट जर आपण विचार केला, गुणनियंत्रण तंत्र न अवलंबता किंवा हे तत्त्व न अवलंबता जर आपण वस्तू तयार केल्या, त्या मार्केटमध्ये नेल्या, त्या मार्केटमध्ये जर त्या वस्तूला मागणीच वाढली नाही किंवा ग्राहकांच्या तक्रारी आल्या तर केवढ्यात पडेल, मग निश्चितच महागात पडणार आहे. त्या वस्तू आपल्याला पुन्हा कारखान्यामध्ये आणाव्या लागतात, पुन्हा त्याचं रिपेरिंग करावं लागतं किंवा पुनरुत्पादन करावं लागतं. मग त्याच्यासाठी खर्च आणखीन वाढला, मग केवढ्यात पडलं, निश्चितच तोटेही संभवतात. एक उद्योजक म्हणून किंवा एक कारखानदार म्हणून आपली पतसुद्धा त्या ठिकाणी कमी होऊ शकते, नावलौकिक कमी होऊ शकतो आणि निश्चितपणे भविष्यकाळामध्ये आपल्या
त्या कारखान्याचं किंवा उद्योगाची जी काही भरभराट आहे ती होण्यामध्ये सुद्धा अडथळे निर्माण होऊ शकतात. त्याच पद्धतीनं पुढचा फायदा आहे तो म्हणजे कारखान्यातील नोकरवर्ग, कामगार यांना आपण श्रेष्ठ दर्जाच्या वस्तूचे उत्पादन केले हे समाधान मिळते व त्याचे मनोबलसुद्धा उंचावते. म्हणजे याच्यासारखा दुसरा आनंद नाही असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. एक कारखानदार म्हणून कारखानदाराच्या मनामध्ये किंवा त्या कारखान्यामध्ये काम करणारे जे काही इतर कामगार आहेत त्यांनासुद्धा एक प्रकारे आत्मबळ म्हणूया किंवा आत्मिक समाधान या गुणनियंत्रणामुळं मिळत असतं. जे त्या ठिकाणी काय होतं तर त्यांनाही समाधान मिळतं की बाबा आपण जे तंत्र अवलंबलेलं आहे ते चांगलं आहे. आपण जी वस्तू तयार करतोय, आपण जे श्रम देतोय, आपण जो वेळ घालवतोय, आपण ज्या ठिकाणी काम करतो आहेत त्या कारखान्यातून, त्या उद्योगामधून चांगल्या दर्जाच्या वस्तू तयार होतात आणि त्या वस्तू निश्चितपणे आपल्यासारखे जे काही ग्राहक आहेत ते विकत घेतात, त्यांचं समाधान होतं, त्यांना आपण चांगल्या दर्जाची वस्तू देतो. म्हणजे हे जे आत्मिक समाधान आहे तर ते सुद्धा या मालकाला किंवा उद्योजकाला आणि त्या उद्योगधंद्यामध्ये काम करणाऱ्या कामगारांना मिळून जातं. म्हणजे हा सुद्धा काय आहे तर एक प्रकारचा फायदा आहे जे त्या कामगारांचं मनोबल उंचावतं आणि निश्चितपणे उत्पादन प्रक्रियेमध्ये त्याचा फायदा होतो. म्हणजे पुन्हा नव्या जोमानं म्हणूया आपण आनंदानं ते कामगार काम करू लागतात आणि अशी कामगारांची निष्ठा निश्चितपणे आपल्या त्या उद्योगावरती, त्या आपल्या कामावरती राहिल्याशिवाय किंवा निष्ठा त्या ठिकाणी अधिक वाढण्यासाठी मदत होते असं आपणाला या ठिकाणी म्हणता येईल. त्याच पद्धतीनं ग्राहक, विक्रेता, उत्पादक यांच्यामधील जे काही परस्पर संबंध आहेत ते सुद्धा सुधारण्यासाठी मदत होते. जे जर आपण गुणनियंत्रण तंत्र अवलंबलं तर ग्राहक, विक्रेता किंवा उत्पादक यांच्यामध्ये जो काही समन्वय आहे, यांच्यामधील जो काही उत्पादनाशी निगडीत किंवा उत्पादन सेवेशी निगडीत जो काही नातेबंध आहे किंवा नातेसंबंध आहे ते सुद्धा या ठिकाणी वाढण्यासाठी मदत होते. जे ग्राहक दुसऱ्या कुणाकडूनही तशी वस्तू तयार किंवा तशी वस्तू घेणार नाही. हा काही प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे आपला फायदा आहे असं म्हणता येईल. जे ग्राहकांना ती वस्तू आवडू लागते. जे एक उद्योजक म्हणून किंवा एक कारखानदार म्हणून आपल्याशी त्या ग्राहकाचे एक प्रकारचं नातेसंबंध तयार होतात किंवा उत्पादकाशी ते नातेसंबंध तयार होतात. निश्चितपणे ते जे ग्राहक आहेत ते आपल्या उत्पादनाला पसंती देतात. जे मार्केटमध्ये इतर कितीतरी चांगल्या दर्जाच्या इतरही वस्तू असतात किंवा तशीच उत्पादनं मार्केटमध्ये कितीही असतात, परंतु आपल्याच उत्पादनाला मागणी, आपल्याच उत्पादनाची आवड त्या ग्राहकांच्या मनामध्ये निर्माण होण्यासाठी गुणनियंत्रण तत्त्व हे अत्यंत महत्त्वाचं आहे असं आपणाला म्हणता येईल. आणि वरवर मित्रांनो आपण हल्ली जर पाहिलं तर हे जे काही हितसंबंध आहेत एक उद्योजक म्हणून ते वाढणं महत्त्वाचं आहे. कारण हल्ली पाहतो आपण कितीतरी स्पर्धा वाढलेली आहे. आपल्या वस्तू तयार करणारे कितीतरी उद्योजक असतात आणि अशा कॉम्पिटिशनमध्ये किंवा अशा स्पर्धेमध्ये जर टिकून राहायचं असेल तर उत्पादक, ग्राहक, कारखानदार म्हणूया किंवा एक उद्योजक म्हणून, एक विक्रेते म्हणून असे हितसंबंध वाढणं, जोपासणं गरजेचं आहे. आणि हे हितसंबंध वाढणं, जोपासणं किंवा पूर्ववत चांगलं राखण्याचं कार्य हे गुणनियंत्रण तत्त्वामुळं होत असतं. म्हणून गुणनियंत्रण तंत्राचं हे एक महत्त्व आहे किंवा फायदा आहे असं आपणाला या ठिकाणी निश्चितपणे म्हणता येईल. तर मित्रांनो, हे जे क्रियात्मक व्यवस्थापन आहे ते प्रकरण या ठिकाणी संपलेलं आहे. तर बघूया आपण याच्यामध्ये काय काय पाहिले ते. तर हे प्रकरण अत्यंत मोठं आहे मित्रांनो. तर याच्यामध्ये आपण सामग्री खरेदी तसंच नियोजन संकल्पना बघितलेली आहे. त्याच्यामध्ये खरेदीचे महत्त्व, उद्देश, खरेदीच्या व्याख्या बघितलेल्या आहेत. खरेदीची कार्यप्रणाली आपण पाहिलेली आहे. तसंच खरेदीचे नियोजन ही संकल्पना बघितलेली आहे. तसंच सामग्री संग्रहण विश्लेषणाची तंत्र, त्याच्यामध्ये अबक विश्लेषण आपण बघितलेलं आहे. अबक विश्लेषणाची पद्धती आपण आलेखाद्वारे सुद्धा समजून घेतलेली आहे. तसंच उद्योगामध्ये काटकसरीची आदेश मात्रा म्हणजे काय हे आपण बघितलेलं आहे. तसंच सामग्रीचे निर्गमन, भांडार लेखांकन ह्या संकल्पना, सामग्री निर्गमन कार्यपद्धती बघितलेली आहे. भांडार लेखांकन म्हणजे काय, या भांडार लेखांकनामध्ये कोणकोणती पुस्तकं
किंवा नोंदवह्या आपण ठेवाव्या लागतात, त्याच्यामध्ये नोंदी कराव्या लागतात, हे आपण बघितलेलं आहे. भांडार लेखांकनाचं महत्त्व, फायदे बघितलेले आहेत. तसंच सामग्री प्रवाह आणि नियंत्रण हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. त्याचे महत्त्व, फायदे, उद्दिष्टे बघितलेले आहे. तसंच सामग्री नियंत्रण तंत्र याच्यामध्ये आपण 4 स्कंद पातळ्यासुद्धा बघितलेले आहेत. अधिकतम स्कंद पातळी, न्यूनतम स्कंद पातळी, पुनरादेश स्कंद पातळी आणि सरासरी स्कंद पातळी. आणि शेवटचा जो घटक आहे तो म्हणजे गुणनियंत्रण आणि सामग्रीवर क्रिया. याच्यामध्ये गुणनियंत्रणाच्या व्याख्या बघितल्या, तसंच गुणनियंत्रण तंत्राचं स्वरूप बघितलेलं आहे. त्यानंतर कारखान्यात गुणनियंत्रण किंवा दर्जा राखण्यासाठी आवश्यक असणारे 3 टप्पे आपण बघितलेले आहे. तसंच गुणनियंत्रणाची उद्दिष्टे बघितलेली आहेत. आणि शेवटचा जो घटक आहे तो म्हणजे गुणनियंत्रणाचे महत्त्व आणि गुणनियंत्रणाचे फायदे आपण एकत्रितपणे बघितलेले आहेत. तर मित्रांनो, असं एक प्रकरण आहे क्रियात्मक व्यवस्थापन, म्हणजे एक उद्योगधंदा स्थापन केल्यानंतर आपणाला कोणकोणते क्रिया कराव्या लागतात. गुणनियंत्रण, भांडार लेखांकन, त्याच पद्धतीनं अबक विश्लेषण आहे, जे अशा क्रिया अत्यंत महत्त्वाच्या आहेत. तर या क्रिया या ठिकाणी आपण या प्रकरणातून समजून घेतलेल्या आहेत. जर या क्रिया ही तंत्र जर आपण एक उद्योजक म्हणून अवलंबली तर निश्चितच आपल्याला एक उद्योजक म्हणून अनेक फायदे त्या उद्योगधंद्यातून मिळू शकतात आणि आपल्या उद्योगधंद्याचा नावलौकिक वाढल्याशिवाय राहत नाही. आपण मित्रांनो पुढील तासाला पुढचं प्रकरण आपण पाहणार आहोत ते म्हणजे वित्तीय व्यवस्थापन. म्हणजे उद्योगधंद्यामध्ये किंवा कारखान्यामध्ये जे काही वित्त व्यवस्थापन आपल्याला करावं लागतं, त्या वित्त म्हणजे पैशाच्या नोंदी किंवा जे काही सगळे व्यवहार होतात त्या उद्योगधंद्यामध्ये त्याच्या नोंदी करण्यासाठी आवश्यक असणारी जी काही विविध पुस्तकं आहेत किंवा विविध त्याची जी काही नोंदवह्या आहेत, लेखाकर्म करावयाची जी काही स्टेशनरी आहे, पुस्तकं आहेत, ती जी काही बुक्स आहेत तर ती आपण या ठिकाणी पुढील तासाला पाहणार आहोत. त्यालाच बुक्स कीपिंग, जे वित्त व्यवस्थापनाशी निगडीत नोंदवह्या असे आपण या ठिकाणी म्हणू शकतो. तर आजच्या तासाला मित्रांनो आपण या ठिकाणी थांबूया. जास्त वेळ घेता येत नाही कारण व्हिडिओ अपलोडिंगला अडचणी येतात. तर आपण या ठिकाणी थांबूया. पुढील तासाला पुढचं 8वं प्रकरण सुरू करूया. तर मित्रांनो अभ्यास करा. 8वं प्रकरण या ठिकाणी आपण सुरू करतोय. जे 7 प्रकरणं पूर्ण झालेली आहेत, जे निम्म्याच्या पुढं सिलेबस आपण या ठिकाणी कव्हर केलेलं आहे, पूर्ण केलेलं आहे. मराठीचंही तसंच आहे, निम्म्याच्या पुढं जे साधारणतः 60-62% सिलेबस आपल्याला आपण संपवलेलं आहे किंवा त्याचं अध्यापन केलेलं आहे. निश्चितच तुम्ही या ठिकाणी अभ्यास करत असाल, काय अडचण असतील तर विचारू शकताय. थांबूया या ठिकाणी आपण.